क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण नांदुरी परिसरात पावसामुळे झेंडू शेतीचे प्रचंड नुकसान, दसऱ्याला झेंडू महागणार। नांदुरी परिसरात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे दसरा सणाच्या अगोदरच पिवळे सोनं हिरावून नेले। आदिवासी भागातील झेंडू शेतीवर मोठा परिणाम झाला असून शेतकरी हवालदिल झालेत। नांदुरी, गोबापूर, दरेगाव, मोहनदरी, कातडगाव, आठंबे, साकोरेपाडा, मार्कंड पिंपरी, पाडे पिंपरी आदी गावांमध्ये झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। यावर्षीही शेतकऱ्यांनी उत्साहाने झेंडूची लागवड केली होती, मात्र मुसळधार पावसाने या फुलांचे सुमारे 70% नुकसान केले। दसरा सणासाठी झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते, मात्र यंदा उत्पादन घटल्याने फुलांचे दर वाढण्याची शक्यता आहे। शेतकरी रंगनाथ चौधरी यांनी सांगितले की पावसामुळे झेंडूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे या दसऱ्याला झेंडू फुल महाग होणार आहे। झेंडू शेतीवर आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली असून प्रशासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक किरण अहिरे, नांदुरी, कळवण। या वर्षी झेंडू पीक तुमचं पावसामुळे खूपच खराब झालं। अहो काय सांगणार, झेंडूमुळे आमची दिवाळी साजरी व्हायची, पाण्यामुळं पुरं भुईसपाट झालं, एक फुल राहिलं नाही आणि झेंडूमुळं सर्व काही घडायचं, यात्रा फेल गेली, त्याच्यामुळं झेंडूच राहिले नाही तर काय। मग यावेळी दसऱ्याला यावर्षी झेंडूला मग भाव जास्त राहील? भाव राहिलं, बरं, कारण झेंडू फुलंच नाही तर काय। म्हणजे पुन्हा एकदा बळीराजा झेंडू शेतीमुळं संकटात सापडलेलं आहे का? तुम्ही दरवर्षी झेंडूची शेती करता का? तुमचं नाव काय? रंगनाथ चौधरी। यावर्षी आम्हाला झेंडूच्या पिकामुळे खूप नुकसान झाले, पाऊस जास्त पडल्यामुळे। मागील वर्षी आपलं झेंडूचं उत्पादन कसं झालेलं होतं? मागच्या वर्षी चांगलं होतं, यावर्षी पावसामुळे खूपच नुकसान झालेलं। तुम्ही दरवर्षी झेंडू पीक शेती करता का? हो हो। यावर्षी सरासरी मग किती टक्के नुकसान झालेलं आहे? बोला। 80% नुकसान झालेलं। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।